नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. बघा, मी आज शंकरपाळे बनवते मैद्याचे. हे बघा, 4 वाटी मैदा घेतला आहे, 3 वाटी खाली टाकला आणि हा 1 वाटी मैदा घेतला आहे. इलायची पावडर घेतली थोडी, थोडंसं मीठ घेतलं आहे. मी चाळून घेते, त्याला मैदा चाळून घेते मी. बघा, मैदा चाळून घेतला आणि आता 4 वाट्याला 1 वाटी साखर घेतली. मी जाड साखर आहे, तिला दळून ती 1.5 वाटी भरेल. मी तिला थोडी दळून घेते. त्याच्यासाठी भिजवण्यासाठी 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि 1 वाटी तूप गरम करून घेतलं आहे. बघा, तूप गरम करून घेतले, त्याला नंतर टाकणार आहे मी. आधी मी साखर दळून घेते. मी पिठी साखर नाही वापरली, दळून वापरणारे, घरी दळणारे. मी दळून घेते. हे बघा, 1 वाटी साखर मिक्स करून घेते सर्व. मला ते लोक आधी मोहन लावून घेतात, पण मी एकत्रच करून मोहन लावते, साखर ते सर्व टाकून. आता हे बघा, हे मिक्स करून घेतलं मी. साखर, मैदा आणि मीठ, थोडीशी विलायची पावडर. आता मी तूप टाकते. हे बघा, तूप थोडं गरम करून घेतलं. तूप पातळ करून घेतलं, थोडंसं गरम आहे म्हणजे हाताला चटके पण नाही बसणार असं. हे बघा, मी थोडं थोडं टाकते. अर्धं तूप टाकून घेतलं आहे. मी पीठ भिजवते, मोहन देते. मोहन पीठ नाही भिजवत, पीठ नंतर भिजवणार आहे. मी आधी केलं, अर्धा किलोचे केले. 1 किलोचं पॅकेट आहे बघा, मी 1 किलोचं पॅकेट फोडलं आहे. अर्धा किलोचे आधी शंकरपाळे केले 4 वाटीचे. ते शूट पण केलं, तळीपर्यंत चांगलं शूट झालं. नंतर काय झालं काय माहिती, पुढचं शूटिंग नाही झाली. परत मी भिजवते पीठ. हे बघा, सगळं तूप ओतून घेतलं आहे मी. पूर्ण वाटीवर तूप ओतून घेतलं. आता फक्त मोहन देते मी त्यात. थोडं चोळून घेते, मोहन देते मी. बघा, मोहन लावून झालं. हे बघा, बघा कसा गोळा तयार होतो. हे बघा, पीठ पण तुम्हाला दिसत असेल, सगळ्या गाठी गाठी झाले मोहन लावून असं हे झालं आहे. आता मी पाणी टाकते. पाणी किती बसेल त्याच्यावर. 1 वाटी पाणी घेतलं आहे मी. पीठ भिजवते मी त्याचं. बघा, मी अर्धी वाटी पाणी टाकते. आता पीठ भिजवते. पाणी साधं आहे आपलं, नॉर्मल पाणी असं तसं घेतलं, गरम वगैरे करून नाही घेतलं. हे बघा, एवढ्या पाण्यातच गोळा व्हायला लागला आहे. बघा बघा, हे बघा, अजून थोडंसं लागेल. मी फुल टोटल 1 किलोचे करते शंकरपाळे. हे बघा, एवढं पीठ उरलं एका वाटी, पाणी उरलं एका वाटीतून. मी आता ते सगळं जमा करून घेते, गोळा करून घेते त्याचा. पुढे बघा, मी गोळा करून घेतला असा. हे बघा, असं कडक ठेवलं एवढं. हे असं मी थोडं वेळ त्याला झाकून ठेवते, हे करण्यासाठी, मुरण्यासाठी ठेवते थोडंसं. हे बघा, 5 मिनटासाठी ठेवते. बघा, मी तेल टाकते. कढई ठेवली गॅसवर. मी तुपाचं मोहन घालते आणि तेलात तळते. मला असे आवडतात. तुम्ही चांगल्या तुपात पण तळू शकता, तुमच्या मर्जीचा प्रश्न. मला तसे आवडतात आणि ते एकदम खुसखुशीत होतात. ते तुपाचं मोहन घालायचं आणि तेलात तळायचं. तेल गरम करते मी. चला, आपण आता शंकरपाळे करून घेऊ. हे बघा, पीठ उघडते मी. हे बघा, हे बघा कसं जमा झालं आहे ते. थोडंसं त्याला रगडून घेते मी इथे चॉपिंग बोर्डवर. सगळं घेऊन थोडंसं सालक्या हाताने थोडंसं मळून घेते. हे बघा, त्याचा एक उंडा घ्यायचा असं. हे बघा, असं जमा करून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं. चॉपिंग बोर्डवर लाटून घेते मी. हलक्या हाताने लाटायचं. दिवाळीच्या फराळाची सुरुवात केली मी आता. माझं काय होतं, काय शूट करते आणि अर्धं शूट होतं, अर्ध्यामध्येच माझी मेमरी फुल दाखवतं, त्याच्यामुळे मला पूर्ण करता येत नाही.
त्या दिवशी पण चकल्या पण केल्या, पण त्या पण माझ्या अर्ध्यातून सुटल्या. हे बघा मी असे, हे बघा असं इतकं जाड थिकनेस ठेवली ही अशी. आता कापून घेते मी. हे बघा कापून तुम्हाला दाखवते मी. हे बघा अशा कडेच्या सगळ्या त्यांचे हे काढून घेतले. हे असं, हे बघा असं थोडं खाली करते मी कॅमेरा असं. आणि आता असे शंकरपाळ्यामध्ये कापून घेते मी. तुम्ही चौकोनी करू शकता, त्रिकोणी करू शकता, तुम्हाला जसं पटेल तसं. हे बघा शंकरपाळ्यासारखे हे करते, आकार देते त्यांना. बघा तिकडे तेल ठेवले, तेल गरम झालं का बघते. हे बघा कापून झाले माझे. हे बघा हे अशी एवढे जाड असतात, जाड ठेवले का मग ते फुलता छान. बघा मी तेलात एक टाकून बघते. हे बघा तेल गरम झालं. हे बघा असं. आता सगळे मी हे उचलून असे उचलून टाकून देते. मी काय मोकळे नाही केले, ते तेलात जाऊन आपोआप मोकळे होऊन जातील. हे बघा असे. माझं चॅनलचं नाव मसाला क्रॅप विथ सरला. बघा मी दीपावली फराळाच्या आता रेसिपी टाकणार आहे. बघा सर्वजण माझ्या रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर करा, कमेंट पण करा. हे बघा आता थोडं फुल गॅसवर टाकलं ना, आता गॅस थोडा कमी करून द्यायचा, म्हणजे मग ते एकदम लाल नाही होणार. कमी म्हणजे एकदम मिडियम याच्यावर ठेवला आहे, एकदम लाल नाही होणार. नाही तर मग वरच्यावरती ते तळल्या जातील आणि जळून जातील. बघा मी थोडं तळले का मग पुढे दाखवते. हे बघा थोडंसं गॅस कमी केलेला आहे मी आता. हे बघा तिकडे ते तळत आहे. परत मी एक उंडा लाटून दाखवते तुम्हाला. असा मोठा उंडा घ्यायचा जाड, कारण कसे थोडे जाड असले का छान फुलतात ते मस्त. ते तिकडे तळला जात आहे तोपर्यंत मी लाटून घेते. हलक्या हाताने लाटायचं तुम्हाला लागतं. आता हे पलटे करून देते मी, थोडे करून देते. थोडे तेल थंड झालं का मध्येच तुम्ही थोडं गॅस वाढू शकता. आता कसं तेल थोडं थंड होते. हे बघा हे लाटून दाखव. हे बघा मी परत कापून घेतले. हे बघा हे असे कापून घेतले. असे थोडे जाड ठेवायचे म्हणजे फुलतात ते छान. हे बघा असे असे. हे बघा आता इकडे कढईमध्ये हे बघा खालीवर खालीवर करून मी तळून घेतले. बघा किती छान कलर आला बघा त्यांचा. हे बघा मंदाचं आता मी काढून घेते. बघा फुलले पण किती छान आहे बघा, आहे ना किती छान फुलले. पदर एक एक पदर मी काय असं पदर डबल टेबल लाटून पदर तयार केले असे काही नाही. फक्त तुमच्यासमोर उंडा घेते लाटते मी, तसेच केलेले. हे बघा सगळे काढून घेतले. आता फुल गॅस करते आणि मग मी हे पण टाकून देते. हे बघा असे उचलून टाकते मी त्याच्यात. टाकले का हलवायचे नाही थोडा वेळ, मग नंतर हलवायचे ते, कारण कसं तेलात फुटायची शक्यता असते थोडी. मोहन जास्त घातले ना. लोक म्हणतात हे टाका ते टाका, मी काहीच टाकत नाही, मी साधे आणि सिंपल करते. हे बघा थोडा वेळ आता राहू देते असंच. थोड्या वेळ झाले. हे बघा कसे झाले बघा. बघा किती पदर पदर सुटलेले बघा. बघा दिसत आहे ना तुम्हाला जवळून. बघा गरम आहे. चला मी हे तळून घेते. हे बघा अशी कमी, आता फुल गॅसवर होते. आता मी गॅस कमी केला. हे बघा गॅस कमी करते आणि मंद आचेवर थोडेसे शिजू देते त्यांना, मग परत दाखवते तुम्हाला. हे बघा शेवटची बॅच मी लाटून घेतली. हे असे आणि असे कापून घेतले. आता इकडे बघा हे तळत आहे, मंद आचेवर तळत आहे हे. हे बघा बघा किती छान फुलतात तेलामध्ये टाकल्यानंतर. बघा बाहेरचे शंकरपाळ्यासारखे दिसत आहे ना. बघा तेच तर, फक्त तुम्ही साहित्य व्यवस्थित घेतलं ना ते एकदम व्यवस्थित होणार. आधी तुम्हाला जर नाही जमत ना, वाटीभर पिठाच्या आधी करून बघायचे, नंतर मग जास्त करायचे. असं करायचं. बघा माझे शंकरपाळे. आता मी यांना थोडं वेळ तळू देते, मग बाकीचे दुसरे बॅच सगळे तळून मी तुम्हाला दाखवते. बघा आपले सगळे शंकरपाळे झाले. मी आता कढईत तळायला ठेवले ते बाकीचे. ते तळून झाले का मग सर्व दाखवते तुम्हाला मी. बघा मी किती केले शंकरपाळे. हे बघा माझे भरपूर शंकरपाळे झाले 1 किलोमध्ये. हे बघा इकडे पण हे आधी केलेले मी. हे
हे आत्ता केलेले, हे बघा, हे आत्ता केलेले. बाकीचे अजून तळत आहे. भरपूर झाले बघा. असं आपण विकत आणले तर खूप महाग पडतं, असे घरी केले तर किती जास्त होतं. मी तुम्हाला परत दाखवते ते दुसरे टाकून.